पुजारी ओटानियल एम एंटोनियार पुजारी ओटानियल एम अँथनिया महाराष्ट्र सरकार ठराव कालगणना आणि प्रशासकीय प्रतिबिंब महाराष्ट्र शासनाने श्री शरदचंद्र गोविंदराव पवार यांना पाठविलेल्या ठरावाच्या संदर्भात 5 वर्षे पूर्ण झाली आहेत। हा विषय केवळ कालगणनाचा प्रश्न नसून प्रशासकीय जबाबदारी, पारदर्शकता आणि नीतिगत परिणाम यांचे चिंतनही आहे। ठराव हे विधानकलेचे एक औपचारिक साधन असते। त्याच्या पाठिंब्याने किंवा निषेधाने सार्वजनिक नीती, स्थानिक प्रशासकीय प्रक्रियेवर आणि सामाजिक अपेक्षांवर दुष्परिणाम किंवा सकारात्मक प्रभाव पडू शकतो। ठराव पाठवण्याची कारणे अनेक असू शकतात: कायदेशीर मागणी, राजकीय व्याख्या, सामाजिक आवाजाचे प्रत्यय किंवा प्रशासकीय सूचना। 5 वर्षे ही मुदत सांगते की कटुतेचा किंवा अपूर्णतेचा एक कालखंड पार झाला आहे ज्यामध्ये अपेक्षित अनुषंगिक क्रिया किंवा प्रत्युत्तर अद्याप सापडले नाहीत। या काळात प्रशासनाने केलेले उपक्रम, ठरावाच्या अर्जांवरील प्रगती आणि समाजातील प्रतिक्रिया या सर्वांचा नवंबरापणे आढावा आवश्यक आहे। प्रशासनिक दृष्टीने विचार केल्यास ठरावावर तातडीने प्रतिसाद देणे म्हणजे शासनाची जबाबदारी आणि लोकशाही कार्यप्रणाली सुरक्षित ठेवण्याचा महत्त्वपूर्ण भाग आहे। ठरावाच्या पाठिंब्याने न्यायालयीन, प्रशासकीय किंवा कार्यकारी पातळीवर कोणते वैधानिक पाऊल उचलले गेले त्याचे सूक्ष्म परीक्षण करणे हितावह ठरेल। जर 5 वर्षे उलटूनही ठोस कारवाई झाली नसेल तर पारदर्शकता आणि जबाबदारी याबाबत जनसामान्याचा प्रश्न उभा राहतो। राजकीय सामाजिक संदर्भातही हा प्रसंग महत्त्वाचा आहे। ठरावाच्या अंमलबजावणीतील विलंबामुळे जनहिताच्या मुद्द्यांवर सार्वजनिक विश्वासावर परिणाम होऊ शकतो। तसेच जर हे प्रकरण राजकीय प्रक्रियेतील समन्वयहीनता, प्रशासकीय आराखड्याचे अपूर्णत्व किंवा कायदेशीर अडचणींचे परिणाम असेल तर त्या कारणांचा सार्वत्रिक व अत्यंत प्रामाणिक निवेदन करणे आवश्यक आहे। शासनाने पुढे घेतलेले पावलांचे दस्तऐवजीकरण स्पष्टपणे सादर केले पाहिजे। कोणती समिती नेमण्यात आली, कोणती तपासणी झाली, कायदेशीर मार्गदर्शन मिळाले का आणि लोकहितात्मक निकषांच्या दृष्टीने ठरावाचे काय परिणामकारक रूपांतरण झाले, हे सर्व सार्वजनिकरित्या उपलब्ध करून देणे हे राज्याच्या जबाबदारीचा भाग आहे। समाजशास्त्रीय दृष्टीने ठरावांवर अवलंबून राहणाऱ्या व्यक्ती व संघटनांच्या अपेक्षा आणि त्यातून निर्माण होणारी सामाजिक गतिशीलता ह्याही तपासण्यासारख्या आहेत। 5 वर्षांच्या काळात समुदायाला काय लाभ किंवा तोटा झाला, स्थानिक प्रशासनाने कोणत्या उपाययोजना केल्या आणि भविष्यातील धोरणांसाठी कोणते धडे घेतले जावेत या प्रश्नांची सखोल चर्चा आवश्यक आहे। शासनासाठी एक व्यावहारिक सूचना असेल तर ती म्हणजे सर्व कायदेशीर आणि प्रशासकीय संसाधने वापरून ठरावाची स्थिती विशद करणे, जर अडथळे आहेत तर त्यांची प्रकारवार रूपरेषा देणे आणि जनाधारित संवादातून पुढील पावले अरुंद न करता स्पष्ट व समयोचित करण्यासाठी एक सार्वजनिक रोडमॅप प्रकाशित करणे।